एसटीत दिव्यांगांसाठी आसन राखीवच, नियम मोडल्यास 5,000चा दंड, तुरुंगवासाचीही शिक्षा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी महामंडळ दिव्यांग प्रवाशांच्या सोयीसाठी बसमधील दरवाजाजवळील 4-5 आसने 3, 4, 5 आणि 6 कायमस्वरूपी दिव्यांगांसाठी राखीव ठेवली आहेत. 5 डिसेंबर 2024 रोजी जाहीर झालेला हा अध्यादेश राज्यभर लागू करण्यात आला आहे. दिव्यांगांना प्रवास अधिक सोयीस्कर आणि सन्मानजनक बनवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एस टी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार दिव्यांग प्रवासी कोणत्याही स्थानावर बसमध्ये चढल्यास त्यांना आरक्षित आसनावर बसण्याचा हक्क असेल. या आसनावर सामान्य प्रवासी बसले असतील तर त्यांनी ते तात्काळ रिक्त करणे बंधनकारक आहे. जर सामान्य प्रवाशांनी दिव्यांगांसाठी आरक्षित आसन सोडण्यास नकार दिला तर वाहकाने त्यावर कडक कारवाई करणे अनिवार्य आहे. वाहकाने प्रवाशांना नियमाचे पालन करण्यासाठी प्रोत्साहित करणे, आवश्यकतेनुसार पोलीस मदत घेणे आणि परिस्थिती गंभीर झाल्यास गाडी थेट पोलीस स्टेशनमध्ये नेणे किंवा 112 हेल्पलाईनवर संपर्क साधणे याबाबत प्रवाशांकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. सामान्य प्रवाशांनी नियम मोडल्यास त्यांना प्रति आसन 5,000 रुपये दंड आकारण्यात येईल. जर दंड भरण्यास नकार दिला तर संबंधित प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल आणि त्याला थेट तुरुंगात पाठवले जाईल. तुरुंगातील कामाच्या मजुरीतून दंडाची रक्कम वसूल होईपर्यंत त्याची सुटका केली जाणार नाही. वाहकांनी दिव्यांग प्रवाशांना त्यांचे हक्काचे आसन देण्यासाठी सहज राहावे आणि प्रवासादरम्यान कोणत्याही अडथळ्याशिवाय दिव्यांगांची काळजी घ्यावी अशी अपेक्षा आहे. एस टी बस वाहकांवर प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी जबाबदारी देखील असेल. एस टी महामंडळाने प्रवाशांमध्ये या निर्णयाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पोस्टर्स, पॉम्पलेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. याशिवाय विविध बस स्थानकावर विशेष माहिती फलक लावून प्रवाशांना जागरूकतेबरोबरच या नव्या नियमांची माहिती दिली जाणार आहे. एस टी महामंडळाचा हा निर्णय दिव्यांग प्रवाशांसाठी क्रांतिकारक ठरण्याची शक्यता आहे. या आदेशांमुळे दिव्यांगांना समाज जीवनात अधिक सुरक्षित आणि सन्माननीय प्रवाशांना अनुभव मिळणार आहे. 5 डिसेंबर 2024 रोजीचा अध्यादेश. एस टी महामंडळाची जागरूकता मोहीम. नियम मोडल्यास 112 नंबरवर संपर्काचे आव्हान. दिव्यांगांचा सन्मान करण्याचे परिवहन मंत्रालयाचे आव्हान. दिव्यांग प्रवाशांच्या हक्काचा सन्मान करावा असे आवाहन परिवहन मंत्रालयाने सर्वसामान्य प्रवाशांना केले आहे. तसेच त्यांच्या सुविधांसाठी आवश्यक सहकार्य करावे असे देखील सूचित करण्यात केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कडक शिक्षेस सामोरे जावे लागेल असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी एस टी आसन राखीवच ठेवण्याचा निर्णय, या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा. धन्यवाद.